सोलापूरच्या संकटात माणुसकीचा महापूर। बीएस बहुउद्देशीय सामाजिक संस्था व ह्युमॅनिटी फाउंडेशनकडून पूरग्रस्तांना मदतीचा कणखर हात। सोलापूर पावसामुळे सोलापूर जिल्हा जलमय झाला असताना सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे। जिथे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या आणि जनजीवन ठप्प झाले, त्याच ठिकाणी बीएस बहुउद्देशीय सामाजिक संस्था व ह्युमॅनिटी फाउंडेशन यांनी माणुसकीची भिंत उभी केली आहे। या दोन्ही संस्थांनी कोणताही विलंब न लावता तात्काळ मदतीचा एल्गार पुकारला। हत्तूर गाव, समशापूर, तिऱ्हे यांसारख्या अनेक पूरग्रस्त गावांमध्ये धडक देत त्यांनी संकटात सापडलेल्या बांधवांना जीवनावश्यक वस्तू आणि खाऊ वाटप केले। अंधारात प्रकाशाची ज्योत। जेव्हा अनेक लोक मदतीसाठी प्रशासनाकडे पाहत होते, तेव्हा या दोन संस्थांनी स्वतःहून पुढाकार घेतला। केवळ गरजू लोकांपर्यंत पोहोचून मदत देणे हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते, तर पूर आणि वाहतूक कोंडीमुळे हताश झालेल्या प्रत्येक चेहऱ्यावर आशेचा किरण निर्माण करणे हा त्यांचा संकल्प होता। त्यांची ही मदत केवळ वस्तूंच्या स्वरूपात नसून ती सामाजिक बांधिलकीची आणि संवेदनशीलतेची साक्ष देणारी आहे। एकीकडे निसर्गाचा कोप आणि दुसरीकडे माणुसकीची जाण ठेवून केलेलं हे कार्य सोलापूरकरांच्या मनात या संस्थांविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करत आहे। संकटाच्या काळात सेवाभाव आणि समर्पण हीच खरी शक्ती आहे, हे बीएस बहुउद्देशीय सामाजिक संस्था व ह्युमॅनिटी फाउंडेशनने सिद्ध केले आहे। मौजे हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथे सीना नदीनं रौद्र रूप धारण करून संपूर्ण गावाला वेढा घालून यामध्ये माझ्या मतानं 200 ते 400 घरं पाण्याखाली बुडालं होतं। त्यामुळे अनेकांचा संसार बाहेर पडलेला आहे आणि नागरिक हवालदिल झालेले आहेत। त्याबद्दल आमचेच गावचे खातेदार रहिवासी म्हणजे ते का बाहेरचे नाही, आमचेच गावचे आहेत। सोलापूर राहिला असल्या पण ते आमच्याच गावचे खातेदार आहेत, त्यांचं शेत आहे। आणि विशेषतः म्हणजे या सालार शेडचं मागील मी 10-15 वर्षापासून ऐकत आहे की कुठल्याही संकटकाळी धावून जातात। सोलापूरमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे, कारण गोरगरिबासाठी ते झटतात, गोरगरिबांचे कैवार आहेत। ते मी म्हणजे मला शेठ, मी पण सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा उपप्रमुख आहे म्हणून मला सगळं तुमचं माहिती आहे आणि मी नई जिंदगीमध्ये मुख्याध्यापक असल्याने तुमचं सगळीकडचं मला माहिती आहे। विशेषतः म्हणजे गावचे रहिवासी आहे आणि या सालार शेठनं आमच्या गावाला म्हणजे नागरिकांना, पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आणि विशेषतः म्हणजे मी आत्ता नुकताच टेस्ट करून बघितलो, म्हणजे दाल चावल वगैरे, मसाला राईस वगैरे अगदी 1 नंबर क्वालिटीचं। काही लोक काय करतात, एक साधा तांदूळ घेऊन राईसवर करतात, मात्र शेठनं असं केलं नसून चांगलं तांदूळ वापरून, चांगलं प्रकार पदार्थ वापरून ते चांगल्या तऱ्हेचं दाल चावल किंवा मसाला राईस केलं आहे। आता आमचे ग्रामस्थांनी, प्रतिष्ठित मंडळी देखील ते चव घेतलेले आहेत। त्यांनी सांगत आहेत की चांगलं चांगलं केलेलं पदार्थ आणि असंच मी सहकार प्रेम या सालार शेडचं आमच्यावर राहावं आणि सालार आमच्या ग्रामपंचायत मेंबर सर्जेराव बन्ने आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही यात्रेमध्ये पण मी बघितलो, यात्रेमध्ये पण तुम्ही वर्गणी देता आणि कुस्ती लावता, असं अनेक प्रकारचं करता। असंच प्रेम, असंच आमच्या हत्तूर गावावर तुम्ही सहकार करत राहावं असं म्हणून मी तुम्हाला आमच्या हत्तूर ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि धन्यवाद।
माझे नाव अमुक वंचित डोंगरे, राहणार शमशापूर, तालुका उत्तर सोलापूर. आमच्या गावात अशी परिस्थिती झालेली आहे की पाण्याने आमची समस्या है. सामने हमारे गांव को खाने का आमंत्रण हो, खाना ला के देने सब लोगों को उन तरफ आम तरफ से उनको आभार मानता हूँ. इसलिए हमारे पर आशीष कृपा रहेंगी तुम्हारी. इतना बोल के मैं ये करता हूँ.